विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या या सत्रामध्ये. आणि मित्रांनो, आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत स्वाध्याय स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना या अंतर्गत वीक 19 म्हणजेच आठवडा 19वा आठवडा आहे. आणि या 19व्या आठवड्यामध्ये वर्ग 9वा आणि विषय आहे विज्ञान. या विज्ञान विषयावर आधारित काही प्रश्न आहेत. दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ मुद्दाम तयार केलेला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या या आठवड्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरासह माहिती. चला तर मग पाहूया आजच्या स्वाध्यायामधील पहिला प्रश्न काय आहे. गती ही रिकामी जागा संकल्पना आहे. प्रश्न पहिला आहे मित्रांनो, गती ही रिकामी जागा संकल्पना आहे. आणि याच्यासाठी पर्याय आहेत 1 अदिश, 2 सदिश, 3 सापेक्ष आणि 4 निरपेक्ष. तर गती ही सापेक्ष संकल्पना आहे, म्हणजेच पर्याय नंबर 3 हा योग्य पर्याय आहे या ठिकाणी, सापेक्ष. नेक्स्ट हाच प्रश्न आपण इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊया. मोशन इज डॅश डॅश कन्सेप्ट. ऑप्शन्स आर फर्स्ट इज स्केलर, सेकंड व्हेक्टर, थर्ड रिलेटिव्ह अँड फोर्थ absolute. Here the correct option is third, relative. Relative is the correct option. Now next, गर्दीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाला रिकामी जागा प्रकारची गती असते. गर्दीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाला रिकामी जागा प्रकारची गती असते. पहिला पर्याय एक समान, दुसरा नेक समान, तिसरा वर्तुळाकार आणि चौथा पर्याय आहे एक रेषीय गती. जेव्हा आपण गर्दीच्या रस्त्यावरून जातो तेव्हा जाणाऱ्या वाहनाला रिकामी जागा प्रकारची गती असते. पर्याय आहेत एक समान असते की नेक समान असते की वर्तुळाकार असते की एक रेषीय असते. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एक समान प्रकारची गती असते. नेक समान, गर्दीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाला नेक समान प्रकारची गती असते. म्हणजे एकसारखी गती नसते, कारण स्पीड कमी जास्त ठेवावा लागतो त्या ठिकाणी, म्हणून ती नेक समान प्रकारची गती असते. अ व्हेकल पासिंग थ्रू अ क्राउडेड रोड हॅज dash dash type of motion. First uniform, second non-uniform, third circular and fourth linear. Choose the correct option here. A vehicle passing through a crowded road has dash dash type of motion, and the correct answer is non-uniform, which is second option. Now next, यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. व्ही बरोबर यू अधिक ए गुणिला टी. व्ही बरोबर यू अधिक ए गुणिला टी हे गतिविषयक रिकामी जागा समीकरण आहे. पर्याय आहेत पहिले, दुसरे, तिसरे की चौथे. आणि योग्य पर्याय आहे एक, म्हणजेच पहिले. व्ही बरोबर यू अधिक ए टी हे गतिविषयक पहिले समीकरण आहे. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, दिस इज द डॅश डॅश इक्वेशन ऑफ मोशन. हाच प्रश्न आपण अगोदर घेतलेला होता, तोच परत एकदा इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊया मित्रांनो. व्ही बरोबर यू प्लस ए गुणिला टी, दिस इज द डॅश डॅश इक्वेशन ऑफ मोशन.
ऑप्शन्स फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. नाव हिअर ऑप्शन्स इज फर्स्ट ऑप्शन. First equation means v equal to u plus at. This is the first equation of motion. गतिविषयक पहिले समीकरण आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया. संवेगाची दिशा रिकामी जागा असते. संवेगाची दिशा रिकामी जागा असते आणि पर्याय, पहिला पर्याय वेगाच्या दिशेने, दुसरा पर्याय वेगाच्या विरुद्ध दिशेने, तिसरा पर्याय बलाच्या दिशेने आणि चौथा पर्याय आहे बलाच्या विरुद्ध दिशेने. तर संवेगाची दिशा विचारलेली आहे आपल्याला. संवेगाची दिशा ही रिकामी जागा असते, म्हणजेच वेगाच्या दिशेने असते, वेगाच्या विरुद्ध दिशेने असते, बलाच्या दिशेने असते की बलाच्या विरुद्ध दिशेने असते. आणि योग्य पर्याय आहे मित्रांनो वेगाच्या दिशेने असते. संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते, म्हणजेच पहिला पर्याय योग्य आहे. नाव इन इंग्लिश. डायरेक्शन ऑफ मोमेंटम इज सेम as that of dash. Direction of momentum is same as that of dash. And options are first option direction of velocity, second direction opposite to velocity, third is direction of force, and fourth direction opposite to force. Here correct option is direction of velocity. First option is right option. Direction of velocity. Direction of momentum is same as that of direction of velocity. यानंतरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी रिकामी जागा असल्यास वेग बदलत नाही. पुढीलपैकी रिकामी जागा असल्यास वेग बदलत नाही आणि रिकामी जागेसाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे चाल बदलून दिशा तीच ठेवली. दुसरा पर्याय दिशा बदलून चाल तीच ठेवली. तिसरा पर्याय चाल व गतीची दिशा बदलली आणि चौथा पर्याय चाल व गतीची दिशा तीच ठेवली. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे मित्रांनो चाल व गतीची दिशा तीच ठेवली, म्हणजेच चौथा पर्याय. नाव इन इंग्लिश. द व्हेलॉसिटी डज नॉट चेंज इफ options. First option changing the speed while keeping direction same. Second option changing the direction while keeping the speed same. And third option changing the speed as well as direction. And fourth option speed as well as direction is constant. Here the correct option is speed as well as direction is constant. Speed as well as direction is constant. Now next दूसरा प्रश्न घेऊया. रेल्वे गाडी रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आपला वेग कमी करत जात असेल तर तेथे रिकामी जागा असते. रेल्वे गाडी रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आपला वेग कमी करत जात असेल तर तेथे रिकामी जागा त्वरण असते. त्वरणाचे प्रकार दिलेले आहे खाली. कोणतं त्वरण येईल त्या ठिकाणी. पहिला पर्याय धनत्वरण, दुसरा शून्य त्वरण, तिसरा अवत्वरण आणि चौथा पर्याय एक समान त्वरण. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे नंबर 3 अवत्वरण. नाव इन इंग्लिश. इफ द ट्रेन स्लोज डाऊन ॲज इट एंटर्स द स्टेशन then there is a dash acceleration. First positive, second zero, third negative and fourth is uniform acceleration. Options repeat again. First positive acceleration, second zero acceleration, third negative acceleration and fourth is uniform acceleration. Now the correct answer is निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. नंतरचा प्रश्न. पुढीलपैकी रिकामी जागा एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरण नाही. पुढीलपैकी रिकामी जागा एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरण नाही.
उदाहरण नाही असं विचारलेलं आहे. पर्याय बघा, पहिला पर्याय फिरणाऱ्या पंख्याची गती, दुसरा घड्याळातील काट्यांची गती, तिसरा गतिमान वाहनांची गती आणि चौथा पर्याय आहे ग्रहांची गती. तर या ठिकाणचा प्रश्न, याचा पर्याय आहे, योग्य पर्याय गतिमान वाहनाची गती, म्हणजे तिसरा पर्याय गतिमान वाहनाची गती हा योग्य पर्याय आहे. आणि यामध्ये आपल्याला पुढीलपैकी गतिमान वाहनाची गती जर एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरण नाही. गतिमान वाहनाची गती ही एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरण नाही. नाउ in English, in the following dash dash is not the example of uniform circulation motion. In the following dash dash is not the example of uniform circular motion. Options: motion of moving fan, the motion of tip of clock, motion of moving vehicle and motion of planets. Correct option is motion of moving vehicle. त्यानंतरचा प्रश्न, एक समान वर्तुळाकार गतीच्या विशिष्ट बिंदूवर वेगाची दिशा रिकामी जागा असते. एक समान वर्तुळाकार गतीच्या विशिष्ट बिंदूवर वेगाची दिशा रिकामी जागा असते. पर्याय, पहिला पर्याय आहे मित्रांनो त्रिज्येच्या दिशेने असते, दुसरा त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने असते, तिसरा पर्याय आहे सर्व दिशेने असते आणि चौथा पर्याय आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. एकसमान वर्तुळाकार गतीच्या विशिष्ट बिंदूवर वेगाची दिशा रिकामी जागा त्रिज्येच्या दिशेने, त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने, सर्व दिशेने की न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने असते. त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने असते. The direction of velocity at particular point of uniform circular motion is as direction of its radius, direction of its tangent. Third option is in all direction, and fourth option not in any direction. Not in any direction. Here the correct option is direction of its tangent. Direction of its tangent. पुढचा प्रश्न घेऊया. When two objects collide, dash is mainly followed over there. Newton's law of motion, Newton's law of second motion, Newton's law second law of motion, Newton's third law of motion and laws of inertia. Laws of inertia. The correct option is second law of motion. Second law of motion means option number 2 is the correct. दोन वस्तूंमध्ये टक्कर होत असताना प्रामुख्याने या नियमाचे पालन होत असते. दोन वस्तूंमध्ये टक्कर होत असताना प्रामुख्याने या नियमाचे पालन होते. रिकामी जागा या नियमाचे पालन होते. पर्याय आहेत न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, दुसरा पर्याय न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, तिसरा पर्याय न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आणि चौथा आहे जडत्वाचा नियम. तर या ठिकाणी योग्य पर्याय न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम. नेक्स्ट, a gun moves backward when a bullet is fired. This action expresses dash law of motion. A gun moves backward when a bullet is fired. This action expresses dash law of motion. First option, first Newton's first law of motion, second Newton's second law of motion, third option is
Newton's third law of motion, and fourth option is law of inertia. Here the correct option is Newton's third law of motion. Newton's third law of motion. बंदुकीतून गोळी झाडल्यास बंदूक मागे सरकते ही प्रक्रिया या रिकामी जागा या नियमावर आधारित आहे. प्रश्न, बंदुकीतून गोळी झाडल्यास बंदूक मागे सरकते ही क्रिया रिकामी जागा या नियमावर आधारित आहे. पहिला पर्याय आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, दुसरा पर्याय न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, तिसरा पर्याय न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आणि चौथा पर्याय आहे जडत्वाचा नियम. तर यापैकी करेक्ट उत्तर आहे 3 नंबरचं, ऑप्शन नंबर 3, पर्याय नंबर 3, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण स्वाध्याय मालिका या अंतर्गत स्वाध्याय आठवडा नंबर 19 हा उत्तरासहित या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त राहील या उद्देशानं तयार केलेला आहे. तरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि माझ्या या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन शैक्षणिक माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.